हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। चवीला अतिशय भन्नाट लागणारी आणि अगदी 10 मिनिटात तयार होणारी आज आपण स्वीट रेसिपी बघणार आहोत। अतिशय सोपी आहे आणि तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, सगळ्यांना फार आवडेल आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपी आहे। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। त्या पॅन मध्ये मी अर्धा लिटर इतकं दूध घालणार आहे। दूध कोणतंही गाईचं किंवा म्हशीचं वापरू शकता। तर या दुधाला उकळी आणायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला असंच ढवळत थोडंसं आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे दूध थोडंसं दाटसर होईल। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मी इथं थोडंसं दूध साइडला काढून घेतलं होतं। याच्यामध्ये 1 चमचा इतकं व्हॅनिला कस्टर्ड पावडर घातलेलं आहे। ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे या दुधामध्ये। दूध रूम टेम्परेचरचं असावं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आता आपण जे शिजवत ठेवलेलं अर्धा लिटर दूध होतं त्याच्यामध्ये हे व्यवस्थित असं घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या नाही होणार। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे। तर 1 छोटी वाटी इतकं मी साखर याच्यामध्ये घालणार आहे, तितकी पुरेशी आहे। किंवा तुम्ही पाव कप साखर घालू शकता। आवडीनुसार साखरेचं प्रमाण देखील तुम्ही कमी जास्त करू शकता। आता परत एकदा 1 ते 2 मिनिटं हे छान दूध आटवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर सुद्धा विरघळेल आणि दूध सुद्धा आणखी दाटसर होईल। याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पावडर घालू शकता किंवा केसर सुद्धा घालू शकता, याच्याने सुद्धा कलर खूप छान येतो। तर दूध बघू शकता छान असं 2 मिनिटं उकळत आहे, थोडंसं दाटसर सुद्धा झालेलं आहे। बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता मी इथे एक शॉर्टकट वापरणार आहे। तर याच्यातलंच 3 ते 4 मोठे चमचे दूध मी बाजूला काढून घेणार आहे। तुम्ही रूम टेम्परेचरचं दुसरं दूध घेतलं तरी सुद्धा चालेल, मी पुढे सांगेल ते कसं करायचं ते। तर मी इथं 3 ते 4 चमचे दूध बाजूला काढून घेतलेलं आहे। गॅस सुद्धा बंद केलेला आहे। आपण जे इथं कस्टर्डचं दूध काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये, याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं मिल्क पावडर घालायचे आहे। या दुधाऐवजी तुम्ही साधं उकळलेलं दूध सुद्धा वापरू शकता, उकळून थंड केलेलं असलं तरी सुद्धा चालेल। याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आणि सोबतच चवीनुसार साखर सुद्धा घालावी लागेल तुम्हाला। तर याच्यामध्ये आधीच साखर घातलेली आहे, त्याच्यामुळे मी इथं साखर घालणार नाहीये। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, एकदम छान प्युरी तयार झालेली आहे। आता आपल्याला व्हाईट ब्रेड घ्यायचे आहेत किंवा ब्राऊन घेतले तरी काही हरकत नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने त्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीनं सगळ्या ब्रेडच्या मी कडा काढून घेणार आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी 4 ब्रेड घेतलेले आहेत। तर 2 ब्रेड वरती आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर दुधाची, तर ही पेस्ट या पद्धतीनं व्यवस्थित ब्रेड वरती स्प्रेड करून घ्यायची आहे। मस्तच। आता दुसरा ब्रेड आहे तो याच्यावरती या पद्धतीने ठेवून द्यायचा आहे। थोडंसं प्रेस करायचं आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर मी या पद्धतीने कट करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर छोटे छोट्या आकाराचे त्रिकोण मी कट करून घेणार आहे। ही रेसिपी चवीला अतिशय सुंदर लागते, नक्की ट्राय करा तुम्ही। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं मी कट करून घेतलेलं आहे। आता या प्लेटमध्ये आपल्याला हे ब्रेड ठेवून घ्यायचं आहे। सगळे ब्रेडचे स्लाइस ठेवून झाल्यानंतर याच्यावरती आपण जे कस्टर्ड पावडरचं दूध बनवलं होतं ते या पद्धतीने घालायचं आहे। हे दूध छान ऑब्झर्व होतं ब्रेडमध्ये आणि मस्त अशी स्वीट रेसिपी तयार होते। अतिशय मस्त लागतो, रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अतिशय कमी वेळ सुद्धा लागतो बनवायला। अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही स्वीट रेसिपी तयार होते। तर याच्यावरती आपल्याकडे जे काही ड्रायफ्रुट्स असतील त्याचे काप घालायचे आहेत। काजू, बदाम, पिस्ता काही घालू शकता
केसर असेल तर केसरनी सुद्धा गार्निश करू शकता। तर तयार आहे आपली मस्त भन्नाट टेस्टी अशी स्वीटची रेसिपी। तुम्हाला जवळून सुद्धा कट करून दाखवते। खूप सुंदर टेस्ट आहे या रेसिपीला, तर नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटू एक मस्त भन्नाट रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय।